आज देशभरात सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त सैनिकांच्या अतुलनीय त्याग आणि योगदानाला देशवासियांचं अभिवादन. ध्वजदिन निधीमध्ये सढळ हस्ते योगदान देण्याचं मान्यवरांचं आवाहन. साऱ्या जगात अनिश्चिततेचं वातावरण असताना भारत एका वेगळ्याच क्षमतेने उभा आहे. तो आत्मविश्वासाने भारलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. गोव्यामध्ये एका नाईट क्लबला लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त. पंतप्रधानांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून घेतली माहिती. वैमानिक संघटनेच्या मागणीनुसारच FDTL नियम लागू. मात्र इंडिगोनं हे बदल गांभीर्यानं घेतले नाहीत. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर कारवाई करणार मुरलीधर मोहोळ. इंडिगो संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारची कठोर भूमिका. प्रवाशांचे रिफंड तातडीनं परत देण्याचे इंडिगोला निर्देश. परिचालनातल्या अपयशाबद्दल DGCAकडून कारणे दाखवा नोटीस. उद्यापासून नागपूर इथं सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून चहापानाचं आयोजन. विरोधकांनीही आज बोलावली बैठक. मध्य प्रदेशात बालाघाटमध्ये नक्षल प्रतिबंधक हॉक फोर्सला मोठं यश. MMC झोनच्या काना भोरमदेव तुकडीच्या 10 सशस्त्र नक्षलवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण. आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 9 गडी राखून विजय. मालिकाही 2-1 अशी जिंकली.